राज्यभरात नव्हे तर मावळ तालुक्यातही राजकारण तापलेलं आपण पाहू शकता। आपण सध्या जे आहे मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर आहे आणि जर आपण पाहायला गेला तर जे आहे इथं काही तासांपूर्वी जे आहे इथं एक फलक लावण्यात आलेला होता आणि त्या फलकचा जो विषय होता ते सुनेत्रा पवार यांच्या विषय करण्यात आलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण आणखी तापले होते। या प्रकरणात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी संबंधित काँग्रेस नेत्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा मावळात त्यांना तीव्र विरोधाला जे आहे सामोरे जावे लागेल असा इशारा दिला होता। महिलांविषयी जे आहे अशा प्रकरणी भाषा अस्वीकार्य असल्याचे सांगत अशा प्रवृत्ती केवळ माफीने संपणार नाहीत, त्यांना ठाम उत्तर दिले पाहिजे अशी भूमिका जी आहे त्यांनी मांडली होती। दरम्यान या वक्तव्यानंतर जे आहे पुणे जिल्हा युवक काँग्रेसने आमदार सुनील शेळके यांना 2 जाहीर प्रश्न विचारत प्रति आव्हान दिले आहे। अजित पवार यांच्या संदर्भातील जे आहे प्रकरणाच्या चौकशीसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रखडलेल्या स्मारकाच्या मुद्द्यावर तेवढाच आक्रमकपणे जे आहे भूमिका घेणार का, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरही सरकारला जाब विचारणार का, असे प्रश्न युवक काँग्रेसने उपस्थित केले आहेत। या पार्श्वभूमीवर जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत असून या आरोपांमुळे जे आहे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे आणि जे फलक लावले होते ते आपल्यासोबत जे आहे देवरोड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मलिक शेख आहेत, त्यांच्याशी आपण अधिक माहिती घेऊया। सर, काय म्हणणार, हे फलक कधी लावण्यात आलेला होता आणि त्याचा विषय काय होता आणि कुणाच आक्षेपामुळे जे आहे फलक काढण्यात आलेला आहे? हा फलक आम्ही सकाळी 7 वाजता लावला होता। त्यानंतर त्यामध्ये आम्ही मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ज्यावेळेस काँग्रेस कार्यकर्त्यांना यशवंतराव चव्हाण दुर्गती महामार्गावर जाऊ देणार नाही आणि आल्यास त्यांची गाडी फोडू व त्यांचे तोंड फोडू अशी एवढी आक्रमक भूमिका त्यांनी जेव्हा माध्यमांसमोर मांडली, त्यानंतर देवरोड शहर युवक काँग्रेस तसेच पुणे जिल्हा युवक काँग्रेस मावळ तालुक्यावरून सर्व काँग्रेस प्रेमी काँग्रेस कार्यकर्ते यांनी आपले आपले शब्द विचारत आमदार सुनील शेळके यांना विचारले आहे की जेवढी आक्रमकता तुम्ही सुनेत्रा पवार वहिनींसाठी दाखवली तेवढीच आक्रमकता तुम्ही अजितदादांच्या मृत्यूच्या चौकशीपायी का नाही दाखवली, आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता की सरकारमध्ये असून की छत्रपती शिवाजी महाराजांचा रखडलेला प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडला आहे, त्याच्यासाठी तुम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी अडवणार का किंवा त्यांच्यासोबत असे व्यवहार करणार का, असा आमचा सवाल होता। मात्र या फलकावर आक्षेप कुणी घेतला असं तुम्हाला वाटतं? आतापर्यंत तर आम्हाला कोणती माहिती देण्यात आली नाही का असं प्रशासनाची माहिती घेऊन आम्ही तुम्हाला कळवू। अशा पद्धतीने जे आहे आपण मलिक शेख जे आहे देवरोड शहर युवक काँग्रेसचे यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे। LS मराठीसाठी आकाश कानापुरम, मावळ। हे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण, हीच काँग्रेसची संस्कृती आणि विचार अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण राज्याला देखील पाहायला मिळत आहेत। आज आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनींवरती जे काही बेताल वक्तव्य केलं त्याचा तर आम्ही जाहीर निषेध करतोच, परंतु काँग्रेस पक्षाला देखील अशा पद्धतीचं वक्तव्य करत असताना महाराष्ट्रातील महिला भगिनीचा आपण किती सन्मान ठेवता हे देखील आज स्पष्टपणे आपल्या वक्तव्यातून दिसून आलेलं आहे। महिला भगिनींचा आदर करणे, सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, परंतु सुनेत्रा वहिनींसारख्या एका खंबीर अशा व्यक्तिमत्वावरती आपण जर शिंतोड उडवण्याचं काम करत असाल की ज्या व्यक्तिमत्वाचा आज आधार आदरणीय दादा मागील काही महिन्यापूर्वी आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि दादा गेल्यानंतरनं सुनेत्रा वहिनींनी पक्षाची जबाबदारी, राज्यातील उपमुख्यमंत्री म्हणून पदाची जबाबदारी असेल, सहकार क्षेत्रातली जबाबदारी, शैक्षणिक क्षेत्रातली जबाबदारी स्वीकारून खंबीरपणानं आज उभ्या आहेत आणि अशा व्यक्तिमत्वावरती आपण जाणीवपूर्वक गलिच्छ असे वक्तव्य करणं हे काँग्रेस पक्षाला किंवा इतर कोणाला शोभनीय नाही आहे। काँग्रेस पक्षानं दिलगिरी व्यक्त करावी किंवा माफी मागावी हे आता आम्हाला देखील अपेक्षित नाही आहे, परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मुंबई पुणे हायवेवरून जायचं असेल
तर मावळातले माझे मावळे, माझी जनता, दादांवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या काँग्रेसच्या नेत्यांच्या गाड्या आणि तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो.